आयसा मिळून भाजी बनवणार आहात ऋषींची भाजी म्हणजे मिक्स भाजी बोलतात तिला। आता डेटी काढते बघू शकता तुम्ही। आणि मी पहिल्यांदा टेस्ट करणार आहे। आवरी भाजी घेतली पण आवरी भाजीची बोलतो आवरूचीच भाजी होईल। वर्षान आपण एकदाच करतो। गणपतींच्या दुसऱ्या दिवशी जो उपवास असतो ना त्याच्यामध्ये ही भाजी बनवतात ऋषींची भाजी। तेल नाही, मसाला नाही, कांदा नाही, लसूण नाही, कोणताही मसाला न वापरता भाजी रेडी होते। फायनली आता आपली भाजी रेडी झाली। असे बघून इच्छा नाही खावायची आहे। आता पहिला काहीच खाऊन बघूया आता, मस्त एन्जॉय करूया। हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग। हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये। तर आज फॅमिली ब्लॉग आहे। फॅमिली ब्लॉग म्हणजे साधा सुद्धा नाही, तर आमच्या या डेटी लावलेल्या आहेत तुम्ही बघू शकता। हे डेटीच्या पानांची पक्की बोलतं भाजी बनते। तर आजचा विषय असा आहे का आयसा मिळून भाजी बनवणार आहात ऋषींची भाजी म्हणजे मिक्स भाजी बोलतात तिला। त्याच्यामध्ये काय काय येतं? डेटी, भेंड, कारलू, शिरवला, मसाला, डांग आपण टाकू शकतो, तवरी भाजी टाकू शकता त्यांना। ऐसा तुमच्या या डेटी लावलेल्या आहेत म्हणजे दरवर्षी पावसाळ्यात डेटी लावताना अजून कणांकणां डेटी टाकताना अजून वटाणे टाकतात, बिड्यान टाकतात, भारी लागतात। वडी बनवायला ही नाही वापरत ना? आलू वडी याच्या पण बनवतात मोठी मोठे पानं। अच्छा, ही अशी पानं आली ना आमच्या डेटींची पानं। तुमच्याकडे याला काय बोलतात ते सांगा। आता डेटी काढते बघू शकता तुम्ही। डेटी अशा बुंदांची करायला लागतात ना? बुंदांची काढते बघा। हा दे डेटी काढल्या ना अशा, मग सगळी भाजी एकत्र करून ती बनवायची। आणि मी पहिल्यांदा टेस्ट करणार आहे। घरण लय वेळा बनतं पण मी कवा खाली नव्हती, आता पहिल्यांदा मी खाणार आहे। बघू आयवसा सगळी बनवतीन। यावरे डेटी घेतल्या ना आता शेकटाचा पाला पण टाकता का त्याच्यान? शेगट तुमच्याकडे काय बोलतात? शेगटूच बोलत असतील याला। साम सावका शेगट लवकर मोरत। आई शेकटाचा पाला पण काढते बघू शकता। याच्यावर शेकटाच्या शिंगा पण येतात, तुम्हाला माहिती असेल। शिंगा पण टाकतात नाही ना? शेंगाने टाकतात, फक्त पाला। आता पाला तर ऑलरेडी घेतलाय मी, अजून थोडासा घेते आहे। आता यो बघू शकता तुम्ही भाजा, भाजावर टाकता का त्यान? भाजा पण टाकतात ना डेटी भाज। अजून बरेच काही भाज्या अशी लावल्या ना आल्या, त्या आता पावसाळ्याच्याच येतात ना फक्त या डेटी? फक्त उन्हाळ्याच्या पण येतात पण खावायला पावसाळ्याच्या मजा असते। ओके, तुम्ही बघू शकता आवरी भाजी घेतली पण आवरी भाजीची बोलतो आवरूचीच भाजी होईल का? किती होईल आहे? हा निसून घे। आता ही सगळी भाजी आहे ना निसाला लागल। याच्यामध्ये आपल्याला बघू शकता भेंडा दिसते, मना ओळखणारा भेंडा आहे, कारला, डांगर, मिरच्या, अजून शेकटाचा पाला, भाज्याचा तो खालचा भाग घेवायचा काय? हा डेटीचा खालचा मेन आहे का? पाल्याचा दौरा नाही। आता भाजी बनवायला घेतली वर्षाची नवी पर वर्षान आपण एकदाच करतो ना। ही भाजी वर्षाने एकदाच होते का? म्हणजे असं हा अशी करतो कोणी ऋषीना एकदाच करतो। म्हणजे गणपतींच्या दुसऱ्या दिवशी असतो तो, गणपतींच्या दुसऱ्या दिवशी जो उपवास असतो ना त्याच्यामध्ये ही भाजी बनवतात ऋषींची भाजी। असं मान्य 12 भाज्या जमवायच्या। पहिला उपवास असेल तिला 21 भाज्या जमवायला लागतात। लग्नानंतर पहिला उपवास असेल 21 भाज्या जमवून मिक्स करून ती भाजी बनवायची। तांदळाच्या भाकरी भुजाच्या, आईनु चावल बोलतात, बैलाचे न कष्टाच्या, त्याच्या भाकरी करायच्या, ही भाजी बनवायची। ही जुनी पद्धत आहे म्हणजे ऋषींच्या उपवासाची। हा, नताल्यावर आंघोळ करायला जावाचा। सगळ्या आंघोळ केली का ते ऋषी पुंजाचं चहा बनवायचा, चहा पिवायचा। असं असतं तो ऋषींचा उपवास, ते टायमिंगला ही ऋषींची भाजी बनत असतं। अच्छा, तर आता आमच्याकडे जवळ 10 ते 12 भाज्या असतील ना याच्यामध्ये। भेंडीपासून ते 18 पर्यंत सगळ्या गोष्टी हात सगळ्या भाज्या आपल्या तर हातनं उगवलेल्या, म्हणजे काही विकत नाही आणला, विकत आणलेल्या याच गोष्टी शिरवल्या वगैरे। एक डांगर आणला, शिरवला आणला, भेंड आणला विकत। ओके, आल्याचा दिसतोय तो सगळा लावलेला आहे। अच्छा, आता ही सगळी भाजी कापाची निसाची एक मिक्स करायची ना, धुवाची, चुलीवर टोपान ठेवायची, त्यात पाणीने टाकायचं। आपल्या पोत ती वाफर होत तिला नुसतं घाटल करावाचा। मग ती झाली का मग मीठ टाकायचा, थोडी चिप्स टाकायची। अच्छा,
असते असते तुम्हाला प्रोसेस समजल. पहिली प्रोसेस आहे, हिला पूर्ण अशी साफ करून घ्यायची, निसून घ्यायची एकदम प्रॉपर. यो कापलाय, शिरवला कापलाय. ओके. आणि आयवनी त्या डेटींचं तुकडं करून ठेवलं, अशा डेटींचं तुकडं करून ठेवलं. ओके. मावशी शकटाचा पाला बाजूला करते, आयव पण शकटाचा पाला. कली कारलास तो कैला आहे ना. टाकला कैसा असतं बघू म्हणा. यो टाकला झाला का, यो कैला आहे. हे बाज. अच्छा, ही काय आहे. अंबारी बोलता आंबट असत. अंबारी बोलता का. ही पण आपले त्याला लावली का. आपले ही टाकल्यावर जास्त भाजी चांगली लागते. ओके ओके. अच्छा. फक्त मिरची, तेल नाही, मसाला नाही, कांदा नाही, लसूण नाही, काहीच नाही टाकायचा. म्हणजे बिना मसाल्यांची भाजी टेस्टी लागते. असं मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे, बघू कशी बिना मसाल्यांची भाजी होईल. जवळ परात आणि यो टब्ब भाजी झाली. आणि ती नंतर झाल्यावर बोलता औशीच होईल. न विदाऊट मसाला, म्हणजे कोणताही मसाला न वापरता भाजी रेडी होते. क्रेझी. मीठ पण नाही टाकत का. मीठ टाकायचं का थोडंसं. अच्छा, उपासाला आलणी भाजी करता. कवरी भाजी होती तवरी कापली सगळी. आणि अजून त्याच्यामध्ये एक्स्ट्रा सुरुंड, यो सुरुंड आणलाय. आणि अजून कंचा पाला आणलेला, तो सुरडा नाही, लास्ट नंतर आणला तो आईने. सुरडाचा का काय आहे तो कापला. बघायला गेलं किती भाज्या टाकल्या आपण. टोटल 10 ते 12 भाज्या मिक्स केल्या. जास्त का 15-20 झाल्या असतील भाज्या. 15-20 भाज्या झाल्या असतील. म्हणजे पाहिजे तेवढ्या आपण भाज्या टाकू शकतो ना याच्यामध्ये. आता मी पण मदत करते भाजी कापाला. आवरा बारीक कापाची आहे का. मी जास्तच मोठी कापली. लादीव कापतून, कारण तर नंतर धुवाचीच आहे बोलतं. ऐसा तोराला आज मी मदत करायला गेलो तो उलटाच उलटा होते सगळा. म्हणून मी मदत करा नाही. आयोसाई सगळ्याही आवरी भाजी कापली. जवळजवळ अर्धा तास लागला त्यांना भाजी कापायला. पूर्ण असा पसारा झालता भाजीचा. स्टार्टिंगला तुम्ही बघला असाल किती पसारा होता भाजीचा. पूर्ण अर्धा हॉल भाजी दिसत होती. आता ती कापून फक्त एक डबा आहे ना, एक परात भरलाय बस. मी वाटोल लावलेला आहे थोडासा. मावशी सुरी दे, आता यांना दाखवते काय आहे तीच. आता कुशकूर बनला नाही हो भाजीचा. यो विषय काय माहिती तुम्हाला. वाटतं लादीव कापतंय अनहायजेनिक आहे असा तसा. नाही, परत धुवाचे 3 वेळा. त्याच्यानंतर आज काहीतरी युनिक गोष्ट खाणार आहे मी. कारण ही भाजी आहे ना, लई वर्ष झाली आमच्या बनत, पण मी खाय नाही खाऊ. मला बघूनच इच्छा नाही खावायची. आवरे चिपचिपीत होतं ते. ट्राय करूया. दिसण्यावर जाऊन काही फायदा नाही. तुम्हाला काही शेवचिवरा वाटलं मी. बघा किती पातळ कापली. आवरी पातळ आयोसा नाव जमली नाही. बारीक 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 कापली. पातळ बोलते काय शब्द नाही जुलत आली. यो कापाचा आहे का आपल्याला शेकटाचा. कणाशी कापू. तलवार नो. आता यो ऐसा मोरला हात कापला. आता आपण बघू शकता एकदम सगळी भाजी कापून बिपून मस्त मोठे टपान घेतली. ती आता धुवून घ्यायची का. मोठे टपान काढून आता ही नलामध्ये पूर्ण अशी पाण्याने धुवून घ्यायची. धुवून झाल्यावर नंतर शिजवायला घ्यायची का. पूर्ण अशी धुवून घेतली ना, नंतर ती दुसरे भांड्यान काढून शिजवायला घ्यायची. प्रॉपर अशी आता धुवून घेतली. त्याच्यात तेल बिल नाही टाकला का. फक्त शिजून दे न. लास्टला मीठ टाकायचं जरासा. पीठ कणाचा. तांदळाचा पीठ टाकायचा. अच्छा, पाणी नाही ना टाकायचा. पाणी आहे याच्यामध्ये. पाणी उकलतंय. त्याच्या मिरच्या टाकल्या. आणि ही पूर्ण भाजी आता शिजवत ठेवायची. किती मिनिटं. अर्धा तास का. अर्धा तास शिजवत ठेवायची. आता ही आणि टाकायची. आता हे टोप आहे ना, 5 किलोचा टोप आहे. तो पूर्ण असा पॅक भरला आहे. नंतर भाजी पूर्ण आटलेली असेल ना. सगळे आटलेले असेल बोलता. एकदम स्वच्छ धुवून घेतली आणि याच्यावर शिजत ठेवली. झाकण देवाचा ना.
आता ही भाजी शिजत ठेवली ती 10-15 मिनिटां वाफ वरती आली हा का तिला पुन्हा घाटली मारायची. अच्छा, म्हणजे 10-15 मिनिटांनी एकदा उघडायची हा. आणि गाठली मारायची. आता झाकण देऊन ठेवली. मग ती पावाचे का शिजत आली मग थोडासा मीठ टाकायचा हा, न चिचचं पाणी टाकायचं. चिचाचं पाणी टाकायचं बस. मेहनत फक्त ती भाजी गोळा करण्यानं आहे हा. आणि तिला साफ करण्यानं आहे. साफ करणं. बाकी रेसिपी काहीच नाही, एकदम सिंपल आहे. फक्त शिजवत ठेवायची आहे बस. हम्म. म्हणजे ज्यांना कोणाला समजत नव्हता ही भाजी कशी बनते त्यांना आता माहिती झालंय का एकदम इझी आहे बनवायला. हा. म्हणजे काहीच नाही, फक्त तुम्ही सेम क्वांटिटी मध्ये सगळी भाजी आणायची. सगळी भाजी आणा, कापा, हा धुवा आणि अशी टोपामध्ये ठेवा ढाकण देऊन. पाहिजे तर शिजल्यावर मीठ टाकायचा थोडासा चवीनुसार, चवीस ना चिंचेचं पाणी. चिंचेचं पाणी. चालेल. फायनली आता 10-15 मिनिटानंतर भाजी अशी शिजली, म्हणजे पूर्ण भरलेला होता टोप, आता अर्धा झाला ना. न पाणी पण किती झालंय बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. पाणी नाही टाकलं तरी पक्का पाणी झाला ना. हा, अजून आटल ना, अजून आटल बोलतो. आता मीठ टाकायचं ना, काय चिंचेचं पाणी. ताईने असं चिंचेचं पाणी बनवलं आहे, असं चिंचेचं पाणी करून टाकलं याच्यामध्ये. अजून भाजी शिजायला 20 मिनिटं लागतील. आता त्याच्यामध्ये थोडासा तांदळाच्या पिठाचं पाणी केलं आहे, थोडासा तांदळाच्या पिठाचं पाणी टाकायचं, म्हणजे 1 वाटी ना. हा, जुरुसा पीठ घेवायचा ना, पाणी अर्धा कप पाणी घेवायचं. आता हे क्वांटिटी नुसार आम्ही तुम्हाला सांगलाय कधी काय टाकायचं त्या. अजून तुमच्या हिशोबाने तुम्ही केली तर तशी बनवता येईल. फायनली आता आपली भाजी रेडी झाली. भाजी बघू शकता तुम्ही. असे बघून इच्छा नाही खावायची आहे, पण चांगली लागतं का. आया बस वियान या एक घास भरवता भाजीचा. तुला वाटते खावायचं भाजी. हा, टेन्शन आलाय. मिनी पण नाही खाल्ली कवाच. खाचल पहिला हा, बरोबर लागतं. दिसाला वाटते ना. हा, जे पहिला तू सेकंड तू करा. हा, चांगली लागतं. आंबट मस्त. तुला एक घास रियानी न वियानला दिवसांनी ब्लॉग मध्ये दिसला असतील एकत्र. हा, मस्त आहे ना. रियाला बोलता ऋषींची भाजी. आपल्याला तर माहिती नव्हतं, आता माहिती झालाय. तर ही बनवून खावाची. माहिती होता ऐसा आहे काय. मग मिरची खाईल कोण, मिरची खाईल. हा, मग बक्षीस काही नको. अरे नको काव टिकालशील. गाईच खाऊन बघूया आता, मस्त एन्जॉय करूया. मस्त आहे भाजी, म्हणजे जास्त भाजी नाही काय तरी पण मस्त लागतं. मेन म्हणजे गणपतीच्या दुसऱ्या दिवशी ऋषींचा उपवास असताना तेव्हा बनवताना, आणि मी पहिल्यांदा खाली, मजा आली. खरा बोल. हा ना, चालेल. चला हा, ये मग तूच खा, मी नाही खाय. हा ठीक आहे, चला जेवतो आता मी मस्त. आणि ब्लॉग एंड करते. तुम्हाला जर ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक करा. आणि नवीन काहीतरी होता ट्राय केलं बरं, फॅमिलीच्या सोबत डेली ब्लॉग नाही येत बरं, त्यांना घेऊन एक ब्लॉग बनवावा सगळ्यांना, आयोबियोसांना घेऊन. तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि मला तर मजा आली यांच्यासोबत सगळा बनवण्यात. मजा बनायला टाइम नाही लाग भाजी, फक्त ते गोलाबिला करायला सगळं मस्त मजा. हा, मला येते बनवता. चला बाय. आता श्रावण आहे, चिकन बिकनचं नाव घेऊ नको, डायरेक्ट बाय करूया आता. बाय भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. या